धम्मं कायेन पश्यति. अं, याच्या अंतर्गत आपण बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर इथं धम्मपालन गाथेमध्ये योच अपंपी सुतवानं म्हणजे धम्मधर कोण, धम्मचारी कोण, त्याची व्याख्या आहे. धम्मपालन गाथा ही धम्मचार्याची आणि धम्मधर म्हणजे जो धम्मधर म्हणजे धम्म धारण करणारा. धम्म धारण करणं म्हणजे अनुभव घेणारा, म्हणजे कायेत पाहणारा. धम्मधर धम्मचारी त्याला म्हणतात जो धम्म कायेत पाहतो. कायेन पश्यती, कायेने पाहतो, कायेत पाहतो. आणि कायेत पाहण्यासाठी कायेत उतरावं लागतं. म्हणजे या काय शरीरामध्ये म्हणजे या अस्तित्वामध्ये उतरावं लागतं, जिवंत अस्तित्वामध्ये. कारण जिवंत अस्तित्व म्हणजे त्याला आपण तांत्रिक भाषेमध्ये, धम्माच्या भाषेमध्ये संस्कारित अस्तित्व म्हणतो. कारण हे अस्तित्व, हे जीवन, ही काया, ही संस्कारांनी बनलेली आहे. आणि संस्कार ही फार गूढ गूढ संज्ञा आहे. आणि संस्कारामध्ये अनेक गोष्टी येतात. संस्कार ही एक गोष्ट नाही. जसं आता आपण काल थोडा उत्क्रांतीचा विचार करत होतो. उत्क्रांती म्हणजे आपण मनुष्य अवस्थेत कसे आलो याच्यावर विचार करताना आपण असं पाहिलं की मनुष्याच्या अवस्थेत येण्यासाठी आपण अनेक अवस्थांमधून आलेलो आहोत. जी आपल्याला बायोलॉजी सांगते, म्हणजे जीवशास्त्र. अं, विशेषतः डार्विनचा सिद्धांत. चार्ल्स डार्विन हा शास्त्रज्ञ जो होता, त्यानं जीवशास्त्रामध्ये याचा शोध लावलेला, उत्क्रांतीमध्ये याचा शोध लावलेला आहे की अं, जीवाची जी उत्क्रांती आहे, मग कोणता आहे, जीव म्हणजे वनस्पती पण आणि प्राणी पण, आणि त्याच्यात माणूस पण आला. जीवाची जी उत्क्रांती आहे, म्हणजे उत्क्रांती म्हणजे बदल, क्रांती म्हणजे बदल, उत्क्रांत म्हणजे अं, अं, म्हणजे एक ऊर्ध्वगामी बदल म्हणा किंवा आमूलाग्र बदल. उत्क्रांती, इव्हॉल्युशन म्हणतात. उत्क्रांती, इव्हॉल्व म्हणजे उदय पावण्यास. जसं कमळ असतं, फुल असतं कोणतं पण, ते आधी आधी कळी असतं. कळी पण बारीक बारीक असते. आधीच्या झाडातून ते हे हे उमलतं, तर तेव्हा ते थोडस बारीक येऊन मग मोठं 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 आणि मग ते उमलतं. तर ही उत्क्रांती जी आहे ही अशा प्रकारची असते, इव्हॉल्युशन आहे. त्याची जैविक उत्क्रांती जी आहे, ते डार्विननं म्हटलेलं आहे की एक पेशीय प्राण्यापासून जैविक उत्क्रांती झाली. म्हणजे अमेबा सारखा एक पेशीय प्राणी, अमेबाच असेल किंवा आणखीन कोणी असेल, म्हणजे पेशीतून पेशीची निर्मिती. अमेबा ही पेशीच आहे, आणि एका पेशीतून अनेक पेशी मल्टिप्लाय म्हणजे वाढत 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 एका शरीरामध्ये करोडो पेशी आहेत. अमिबा म्हणजे सर शेवाळ ना, पाण्यातील शेवाळ. त्याला हम्म. पाण्यात अमेबा म्हणजे एक पेशी, तो सुरुवात तिथून होते. पण अमेबा म्हणजे शेवाळ नाही. अमेबा नाही का? हा एक पेशीय प्राणी आहे. शेवाळाचं एक कण, एक एक असं थोडस बाजूला जर काढून ते मायक्रोस्कोप खाली जर पाहिलं, म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली जर शेवाळाचा थोडासा तुकडा काढून जर मायक्रोस्कोप खाली ठेवला, तर त्याच्यामध्ये म्हणजे नख म्हणजे नखानं असं एखादा थोडासा तुकडा तुकडा. कुरतडला आपण शेवाळाचा, आणि मायक्रोस्कोप खाली जर जर ठेवला, तर मायक्रोस्कोप खाली ते एवढासा तुकडा एवढा खूप मोठा दिसतो. आणि त्याच्यामध्ये अनेक पेशी दिसतात. म्हणजे जीवसृष्टी अमिबापासून सुरुवात झाली, पाण्यापासून. नंतर मनुष्य ना. मुद्दा ऐकून घ्या. हा, ओके.
पेशी म्हणजे सगळ्यात शेवटचा सूक्ष्मजीव. पेशी म्हणजे सगळ्यात शेवटचा सूक्ष्मजीव. जसं आता आपण रक्त तपासायला देतो, है ना. आता किती बरं, प्रत्येकानं रक्त कोणत्या ना कोणत्या निमित्तानं तपासलेलं असतं. आपण एवढंच रक्त घेतात काढून, की आता पूर्वी तर रक्त रक्त काढून घेत नव्हते, फक्त ते बोटाला टोचायचे असे आणि ते थोडस रक्त आलं की ते काचेवर ते घ्यायचे असे. काच काचेवर घ्यायचे आणि काच मायक्रोस्कोप खाली ठेवायचे, सूक्ष्मदर्शक यंत्राखाली ठेवायचे. तर आजही तसंच पाहतात. तर ते सूक्ष्मदर्शक यंत्राखाली एवढ्याशा एवढ्याशा रक्ताच्या एका बिंदू बिंदूमध्ये त्यांना कितीतरी हे दिसतं, कितीतरी त्याच्यामध्ये पेशी दिसतात. पेशी दिसतात, आणखीन रक्तातले घटक दिसतात. काय असेल, हेमोग्लोबिन दिसतं किंवा पांढऱ्या पेशी दिसतात, लाल पेशी दिसतात, आणखीन काही त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरस असेल तो दिसतो. तर ते एवढ्याशा एवढ्याशा नुसत्या स्पॉटवरून एक रक्त किती, एक एक टाचणी टोचली तर किती रक्त निघतं, एक एक पूर्ण थेंब पण नाही निघत, नुसतं थोडासा स्राव बाहेर येतो. आणि तो काचेवर असा पांगवला का त्यातलं ते त्या पेशी जणू काय सगळं ते पांगतं असं. आणि ते जर मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर त्याच्यामध्ये अनेक पेशी आहेत, अनेक पेशी असतात. आणि तेवढ्याशा याच्यावरून आपल्या रक्तात काय मिसळलेलं आहे ते त्यांना कळतं. म्हणजे एका पेशीमध्ये आपल्या सगळ्या शरीरातले गुणधर्म त्या एका पेशीमध्ये दिसतात ते. म्हणजे एका पेशीत अनेक पेशी आहेत, हे अनेक पेशींचे गुणधर्म ते एका याच्यामध्ये दिसतात, एका पेशीमध्ये. आता संस्कार म्हणजे काय? तर संस्कार, आता एक पेशी ही पण अनेक संस्कारांची बनलेली आहे जणू काय. त्याच्यात जर अनेक गोष्टी दिसतात एवढ्याशा याच्यामध्ये, तर ते तेवढ्याशा याच्यात जर अनेक संस्कार आहेत, तर संपूर्ण शरीरामध्ये किती असतील? माणसामध्ये आता काही लिटर रक्त आहे. हम्म. नुसतं रक्त जरी म्हटलं तर काही लिटर आहे. 6 लिटर. 6 लिटर आपल्यामध्ये रक्त असतं समजा. त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असेल, पण म्हणतात आता 6 6 लिटर म्हणतात, विशाल तर 6 लिटर धरू. नुसतं रक्त. इतर द्रव, इतर पण द्रव भरपूर असतात. म्हणजे लघवी असते किंवा थुंकी असते किंवा आपला शेंबूड असतो किंवा अश्रू असतात किंवा काही काही आणखीन तू वगैरे समजा कानातला काही असेल, काही म्हणजे अनेक गोष्टी असतात, घाम असतो. तर द्रवरूपात अनेक गोष्टी रक्ताव्यतिरिक्त अनेक हे असतात आणि त्या प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही घटक असतात. मांस असतं, आपल्या शरीरामध्ये मांस असतं, मांसामध्ये अनेक पेशी असतात, हाडाच्या अनेक पेशी असतात. ज्याला कुर्च्या म्हणतात किंवा हाडांच्या मधले मध्ये जो हे असतो काय म्हणतात, मगज काय म्हणतात त्याला, मॅरो. त्याच्यात त्या बोन मॅरो मध्ये आणि त्याच्यामध्ये अनेक पेशी असतात, हाडाच्या आत पण पेशी असतात, मध्ये पोकळीमध्ये पण. आता आपण आपलं हाड पाहत नाही, पण जे आता प्राण्यांची हाडं जे पाहतात त्याच्यामध्ये, म्हणजे आता मांसाहार खातात, त्या मांसाहारी जे लोक आहेत त्यांना आता, म्हणजे माझा पण जुना अनुभव, बालपणातला का असेना, पण ते जे मधलं आहे तर ते त्याच्यामध्ये काही निघतं त्या हाडाच्या मध्ये. त्याच्यामध्ये अनेक पेशी असतात आणि त्याचे अनेक गुणधर्म असतात, प्रत्येक पेशीचे गुणधर्म पण असतात. जेव्हा आपण संस्कार हा शब्द वापरतो तेव्हा त्याच्यात हे सगळं येतं. आणि ह्या सगळ्या पेशी या जिवंत पेशी असतात. आणि त्या पेशींमुळे सक्रिय असतो आपण.
आणि सगळं शरीर जिथं जिथं कुठं आपण हे करतो, पाहतो, हात लावतो, तिथं ते ते सगळं पेशीत आहे. किंवा जे दिसतं बॉडी म्हणून जे दिसतं ते सगळं पेशी आहे, पेशी जाल आहे. तर संस्कार अशा या अर्थानं आपल्याला तो शब्द घ्या. आणि संस्कारांमध्ये गुणधर्म असतात. जसं रक्ताच्या छोट्याशा थेंबामध्ये गुणधर्म आहेत त्याचे काहीतरी, ते तपासले जातात. त्याच्यात काय आहे, त्यात काय गुणधर्म आहे. आणखीन त्यात खूप बारकावे आहेत, आपल्याला ते माहिती नाही. किंवा अल्ट्रा मायक्रोस्कोप ज्याला म्हणतात, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप किंवा मायक्रोस्कोप किंवा अल्ट्रा मायक्रोस्कोप, त्याच्यामध्ये तर आणखीन सूक्ष्म, अतिसूक्ष्म, एकदम सूक्ष्म, एकदम खूपच बारीक बारीक गोष्टी त्याच्यात दिसतात. म्हणजे हे संस्कारामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या मोडतात, तर त्या अशाही पद्धतीने आपल्या लक्षात घेता येऊ शकतात. परंतु आपल्यातला जो जिवंतपणा आहे, त्याला आपण जाणीवा म्हणतो, त्या त्या ह्या सगळ्या पेशी म्हणा किंवा आतलं जे काही आतला जो काही सॉलिड लिक्विड किंवा जो काही भाग आहे, घन भाग किंवा द्रव भाग किंवा वायू वगैरे, हे जे आतला जो जिवंतपणा आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सक्रिय असतात. म्हणून ते त्याच्यामध्ये हालचाल आहे, आतमध्ये हालचाल आहे. जसं श्वास हलतो किंवा रक्ताभिसरण हलतं किंवा पचनक्रिया हलते, आपलं बोलताना आपलं हे आता हे सगळं व्हायब्रेट होतं. मेंदूमध्ये विचार चालतात म्हणजे हालचाली चालू आहेत. इमोशन्स, भावना म्हणजे हालचाली चालू आहेत. उलथापालथ चालू आहे एक प्रकारची. डोळ्यामध्ये पाहणं आहेत म्हणजे हालचाली आहेत, आतमध्ये काही मुवमेंट आहेत. डोळे ही स्थिर गोष्ट नाही. म्हणजे पाहणं सुद्धा, पापणी तर हलतेच, पण पाहणं सुद्धा, प्रकाश डोळ्यात येणं आणि डोळ्यातला प्रकाश आत जाणं आणि ते मागच्या रेटिनावर पडणं, मग तिथं बाहुली तयार होणं, काय म्हणतात ते, इमेज तयार होणं, आणि इमेजचा अर्थ मेंदू, त्याचं ते वायरिंग जे मेंदूपर्यंत असतं, त्याच्यातून ते मेसेज मेंदूला जाणं, मेंदू त्याचा अर्थ काढणं, त्याला नाव देणं, हे सगळं ऍक्टिव्हिटी, हे सगळं हालचाली आहेत. त्याचा शब्द आहे, गंध आहे, चव आहे, स्पर्श आहे, हे सगळ्या हालचाली आहेत, मुवमेंट्स आहेत. आणि शरीरामध्ये अशा अनेक मुवमेंट चालू आहेत, गती आहेत, सगळ्या गती आहेत, म्हणजे सगळं अस्तित्व गतिशील आहे. आणि ते कुठे स्थिर नाही, म्हणून त्याला अनित्य पण म्हटलेलं आहे. सभ्ये संखारा अनित्याती. सगळे संस्कार हे अनित्य आहेत, गतिशील आहेत, मुवमेंट आहेत, स्थिर काहीच नाही. जेव्हा आपण कायेमध्ये उतरतो, आता आलो आपण धम्मं कायेन पश्यति. जेव्हा आपण, हे सगळे धम्म आहेत जे आपण बोलतोय ना, हे सगळे धम्म आहेत. धम्माच्या भाषेत हे सगळे धम्म आहेत, जे जे काय आत चाललेलं आहे ते. तर जेव्हा आपण आतमध्ये उतरतो श्वासाच्या निमित्तानं, तर आपल्याला काय जाणवते, कायेतल्या हालचाली जाणवतात. म्हणजे श्वासाची हालचाल जाणवते, आणखीन काही पोटाची हालचाल जाणवते, छातीची हालचाल जाणवते, पाठीची हालचाल जाणवते, सगळ्या धडाची हालचाल जाणवते, आणि शरीरातल्या डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या हालचालीच आहेत. मेंदूपासून सगळ्या शरीरापर्यंत ते काही जे संदेश जातात, मेसेज जातात. जसे आपला मोबाईल हा कुठेही कनेक्टेड दिसत नाही, पण त्याच्यात मेसेज येतात. तसे आपल्या ह्या जिवंत शरीरामध्ये मेसेज पण येतात काही, ते आपल्याला जाणवत नाहीत मेसेज. आपण, कारण आपण निसर्गाशी कनेक्टेड आहोत. तसं हे सगळं जे काही आहे आतमध्ये चाललेलं, तर त्याच्यातून काही मेसेज आपल्याला जे मिळतात, त्या हालचाली, तर त्याला आपण संस्कार म्हणू शकतो. आपण अजून एका गोष्टीपासून सुरुवात केली.
अपंपी सुत्वानं. थोडंच घ्या. जसं आपण रक्ताचा एक छोटासा थेंब घेतला आणि आता त्याचं आपण विश्लेषण करत करत शरीरापर्यंत पोहोचू. एकच एकच जसं तो थेंब घेतला आणि थेंबातल्या पेशी, पेशीतून शरीरातले सगळ्या पेशी, गुणधर्म, असा ते एक निष्कर्ष जो निघतो. तसं आपण संस्कार एक जणू काही तो रक्ताचा थेंबच घेतला, एक संस्कार शब्द. थेंब पण नाही घेतला, थेंबाचा पण एक भाग घेतला. तर असं अल्प धम अपंपी सुत्वानंग. सुत्वानंग म्हणजे ऐकणं, कारण बुद्धाच्या काळात ऐकणं होतं. जसं आता संस्कार शब्द ऐकला, तर तो ऐकून तो संस्कार शब्द माहिती झाला. पण संस्कार हा शब्द जेव्हा लिपीचा शोध लागला, अक्षरांचा शोध लागला, अक्षर लिहायला लागला माणूस, आणि शब्द लिहायला लागला, आणि वाक्य लिहायला लागला, तर ते ज्ञान लिपिबद्ध पण झालं किंवा कोरलं गेलं. जसं आता दगडावर कोरून ठेवलेल्या, पूर्वी मेसेज दगडावर कोरून ठेवले जायचे, तर ते शब्द, जे ऐकून जे काही माहिती होतं ते ते शब्द पाहून माहिती होता, आणि त्याचा अर्थ मेंदू काढतो. आणि जागृत मेंदू अर्थ समजून घेतो, त्याला आपण चिंतन म्हणतो. तर संस्कार शब्द घेऊन आपण जणू काय आता कायम धम्मं कायेन पश्यति, आपण काय पाहिलं की आपलं आपलं सगळं अस्तित्वच संस्कारांनी भरलेलं आहे. संस्कार आहेत ते आपण रक्ताच्या थेंब आणि याच्यातून पाहिलं. तसं आतमध्ये आपण उतरल्यानंतर जे काही जाणवतं आपल्याला, फिलिंग, जाणीवा, वेदना, जे काही आपल्याला जाणवतं, श्वास जाणवतो, ही काया जाणवते, कायेतले इमोशन म्हणजे सुख दुःख जाणवतात, किंवा न्यूट्रल फिलिंग जाणवतात, किंवा इमोशन्स म्हणजे चित्त जाणवतं, चित्तामध्ये ओढाताण जाणवते. म्हणजे हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं नको, इतकं पाहिजे तितकं नको, खूप पाहिजे थोडं पाहिजे, फार पाहिजे अति पाहिजे, सगळं पाहिजे, सगळं मला पाहिजे, त्यातलं कोणालाच काही मिळायला नको. आता हे जे पाहिजे नकोचं जे काही चाललेलं आहे ते ते चित्तामध्ये आहे. कारण ते चेतवत असतं, ते चेतवतं म्हणजे सक्रिय करतं. तर ही जी सक्रियता आहे, ही सक्रियता संस्कारांमुळे आहे. तर ते संस्कार म्हणजे जाणीवा आहेत त्याच्यामध्ये. जाणवतं, सुख दुःख जाणवतात, चित्त जाणवतं, चित्ताची ओढाताण जाणवते. आणि थोडं आणखीन वरच्या मजल्यावर गेलं आपण, हा वरचा मजला जो आहे त्याच्यामध्ये विचार प्रक्रिया जाणवतात, मेंदू ज्याला आपण म्हणतो. तर हे सगळं आपल्याला क्रमाक्रमानं जाणवलं पाहिजे. म्हणून आपण सतीचा अभ्यास जो करतो, तो आधी कायेत उतरायचं, जाणीवा, चित्त, मनोधन. म्हणजे कायेत उतरायचं आणि काया पाहायची, आणि कायेमध्ये मग सगळ्या घडामोडी आपल्याला कळतात, सुख दुःख. आणि जो मेन मुख्य जो प्रॉब्लेम आहे, ज्याचा आपल्याला त्रास होतो, त्याला दुःख म्हणतात, यातना म्हणतात, डिस्टर्बन्स म्हणतात, विचलन, चिंता, अस्थिरता, कामछंद, व्यापार, द्वेष. दिवसेसर आळस आला असेल तर कॅमेरा बंद ठेवा. कामछंद असेल, द्वेष असेल, आळस असेल, चंचलता असेल मनामध्ये, इकडं पाहू की तिकडं पाहू, इकडं जाऊ की तिकडं जाऊ, ह्याचा विचार करू का त्याचा विचार करू,
की आता सत्र कधी संपेल, मग कधी नाश्ता करू. तर हे जे मनात सगळं चाललेलं असतं, त्याच्यामुळे मन विचलित होतं. पण सतीला ते दिसतं, जागृतीला ते दिसतं, आणि मग कळतं हा ह्याला हे विचारण आहे, ह्याच्यात हे आलेलं आहे. म्हणजे या कायेतलं जे चित्त आहे, चित्तामध्ये हे आलंय, कायेतले जे विचार आहेत त्याच्यात हे आलेलं आहे, मनोधम्म, त्याच्यात हे आलेलं आहे. तर हे जे आहे म्हणजे अस्तित्व, म्हणजे संस्कार, ते सतीला दिसतात, जागृतीला दिसतात. आणि म्हणून 24 आवर जी आहे ती आपली सती. कायच्या हालचाली थांबणार नाही. ठीक आहे, आपल्याला आळस आला तर आपण आळस देऊ शकतो, किंवा पण आपल्याला आळस आला हे सतीला जाणवलं पाहिजे. मग तो आळस ताब्यात येतो, म्हणजे तो कंटाळा असेल तर तो कंटाळा जातो तिथे. आपल्या सतीला जर हे दिसत असेल, जाणवत असेल का खूप म्हणजे अं, फालतू विचार चाललेले आहेत, की आपल्या मनात निष्कारण भावनांचा असा कल्लोळ आहे, निष्कारण चिंतांचा कल्लोळ आहे, गोंधळ आहे. आपल्या मनात द्वेष निर्माण झालेला आहे. आपल्या मनात मनाची एकाग्रता भंग पावलेली आहे. जे दिसतं ते जागृतीला दिसतं, अजून स्पष्ट दिसतं की ही जागृतीला दिसण्यामध्ये जर चंचलता असेल, म्हणजे डोळे नुसते हे करत असतील, भिरभिरत असतील, तर ते जागृतीला दिसतं. सतीला जागृतीला जेव्हा सगळं जे काही थोडं थोडं दिसतं ऍक्टिव्हिटी आतल्या, त्याला धम्मं कायेन पश्यति म्हणतात. कायेमध्ये पाहतो, कायेने पाहतो, कायेत पाहतो. कारण बाहेर काहीच नाही. संस्कार हे बाहेर नाही, संस्कार आत आहे, आणि ते आत उतरल्याशिवाय दिसत नाही. आणि ही गाथा असं म्हणते की थोडं थोडं पहा. आता थोडं थोडं कोण पाहू शकतो? क्रमाक्रमानं पाहत पाहत कोण आत उतरू शकतो? ज्याचं चित्त स्थिर आहे तो, ज्याचं मन स्थिर आहे तो, म्हणजे समथा म्हटलं त्याला. शमथ, शमथ म्हणजे शांत होणे. जसं पाणी जर शांत असेल आणि स्वच्छ असेल तर त्यातला तळ दिसतो आपल्याला. आणि पाणी जर शांत नसेल, ते त्याच्यात हालचाल असेल, किंवा त्याच्यात गढूळपणा असेल, घाण असेल, किंवा रंगीबेरंगी असेल, किंवा पाणी उकळत असेल, तर ते पाणी आपल्याला पाण्यात काय आहे ते दिसत नाही. समजा पाणी शांत असेल आणि त्याच्यामध्ये गढूळपणा आहे, तर तो पण शांत झाल्यावरच स्पष्ट दिसतो. आणि पाणी जर स्वच्छ असेल तर त्या, आणि खूप म्हणजे त्याचा जो तळ असेल तो जर खूप खोल नसेल तर तो तळ पण आपल्याला दिसतो. आपण कधी काही टँक असतात बघा, याच्यामध्ये मोठ्या हॉटेलांमध्ये टँक बांधलेले असतात असे पोहण्यासाठी. इथल्या जे लोक राहतात त्यांना पोहण्यासाठी, आंघोळीसाठी तिथं टँक बांधलेले असतात, त्याच्यामध्ये खूप स्विमिंग पूल. स्विमिंग पूल जे असतात ते अगदी स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये भरलेलं असतं. आणि ते सगळा टँकचा तळ पण त्याच्यामध्ये दिसतो. पण केव्हा? तो टँक पाणी शांत असेल तेव्हा. त्याच्यात रंग असेल तर तो रंग पण दिसतो. निळा रंग जनरली, म्हणजे काही पाणी तशा प्रकारचं ते दिसतं. आणि कोणी त्याच्यात उडी मारली तर ते पाणी हे होतं, म्हणजे असं हालचाल करतं, तर पाण्यातला तळ किंवा पाण्याचं अस्तित्व ते आपल्याला स्पष्ट दिसत नाही, कारण ते पाणी हालचाल करते. तसं मनात हालचाली चालल्या की मन स्पष्ट जाणवत नाही. पाण्यामध्ये खूप रंग कालवले तर पाण्याचं मूळ स्वरूप नाहीच होतं. तसं आपल्या याच्यामध्ये समजा
खूप रंगीबेरंगी असेल मनामध्ये, रंगीबेरंगी खूप आकर्षक विचार असतील किंवा ते अनेक विचारांचं जाळ असेल, चांगलं असेल ते, तर त्याच्यात पण ते मनाची शुद्धता हरवलेली असते. चित्ताची शुद्धता हरवलेली असते. विकारांनी विकृतींनी जर मन गढूळ झालेलं असेल, त्याच्यात पण मूळ चित्ताचं हे मूळ चित्ताचं स्वरूप, मनाचं स्वरूप हरवलेलं असतं. जडत्वामध्ये, आळसामध्ये हरवलेलं असतं. कामछंदामध्ये हरवलेलं असतं. आणि मनामध्ये खूप अनिश्चितता असेल, डाऊट्स असतील, म्हणजे काय करावं ते कळत नाही. जिथं अजिबात स्थैर्य नसतं आणि डाऊट्स असतात, तर ते डाऊट्स मुळे एक प्रकारचं ब्लॉकेज पण असतं मनामध्ये. तिथं पण मन स्वच्छ असं दिसत नाही, स्पष्ट दिसत नाही. पण चित्तशुद्धीमध्ये ही सगळी कामं येतात. सचित्त पर्योदपनमध्ये ही सगळी कामं येतात. परंतु ही जी तिसरी गाथा आहे ती काय म्हणते, एकदम सगळं काम होणार नाही. थोडं थोडं करा, थोडं थोडं माहिती करून घ्या, थोडं थोडं ऐका, थोडं थोडं वाचा, थोडं थोडं चिंतनाला घ्या, समजून घ्या. मनाला शांत करण्याचा आधी जास्त प्रयत्न करा, मग त्याच्यातल्या ह्या गोष्टी पहा. मग तिथं जे चिंतन चालतं, तर ते सगळं ह्या कायेमध्ये आपल्याला अनुभवाला येतं. आणि म्हणून ते धम्मं कायेन पश्यति असं म्हटलेलं आहे. कायेमध्ये ते पස්සना म्हणजे पाहणे, म्हणजे दिसतात, म्हणजे जाणवतात. इथं पश्यति पाहणं म्हणजे जाणवणं आहे. जाणीवा, वेदना, फिलिंग, फील होतं. सगळं फील होतं म्हणून आहे हे जाणवतं. श्वास फील होतो म्हणून श्वास जाणवतं, आनापान जाणवतं. सुखदुःख फील होतं, जाणवतं म्हणून सुखदुःख आहे असं आपण म्हणतो. चित्तामध्ये अनेक भावना असतात. पाहिजे नकोच द्वंद्व चाललेलं असतं, युद्ध असतं, संघर्ष असतो, इच्छा आकांक्षा असतात, तृष्ण असतात. आणि सारखी चित्ताची जी पळापळ चाललेली असते, ती सतीमुळे जाणवते, जाणवते, ती फील होतं म्हणून ते आहे हे आपल्याला लक्षात येतं. तसे विचार प्रक्रिया सुद्धा त्याच्याशी आपण कनेक्ट झालो तर ते जाणवते. म्हणून चौथ्या पातळीवर जे धम्मानुसती जी आहे, तर ते नर्वस सिस्टम, ती विचार प्रक्रिया जी आहे आणि त्याचे मेसेज संपूर्ण शरीरभर जाणारे आणि शरीरातून येणारे आणि त्यानुसार घडणाऱ्या क्रिया, ते सगळं आपल्याला सतीला, जागृतीला, भानावर आल्यावर जाणवतं. आणि ते आपण तशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे मुख्य जिथं आपण फिरून फिरून शेवटी कुठे येतो, भान, सती, जागृती. आणि तेच पहिलं काम आहे. आणि सती, भान, जागृती म्हणजे जसं आहे तसं पाहणं. ऍक्च्युली काहीच करायचं नाही असं पण आपण म्हणतो. काहीच करायचं नाही, काही मुद्दाम काहीच करायचं नाही, जे चाललेलं आहे तेच पाहायचं. जिथं आपण मुद्दाम काहीतरी करतो ते ध्यान आहे. तिथं आपण ध्यान देतो, तिथं तिथं मुद्दाम, तिथं आपण काहीतरी मुद्दाम करतो, इच्छाशक्ती लावतो. आणि जे चाललेलं आहे ते पाहणं, त्याला तुम्ही डोळे उघडे ठेवून पण पाहू शकता, बंद करून पण पाहू शकता, पण शेवटी जसं आहे तसं पाहणं. श्वास जसा आहे तसा पाहणं, काया जशी आहे तसं अनुभवणं, पाहणं. जाणीवा जशा आहेत तशा अनुभवणं, चित्त जसं आहे तसं पाहणं, विचार जसे आहेत तसे पाहणं. डोळ्यांच्या पाहण्यामध्ये पाहणं आहे, कानाच्या ऐकण्यामध्ये पाहणं आहे, म्हणजे जाणीव आहे, जागृती आहे. गंध असताना गंध, चव असताना चव, स्पर्श असताना स्पर्श. म्हणजे जीवनामध्ये जे जे काही चाललेलं आहे ते सगळं आपण सतीने, जागृतीने, क्रमाक्रमाने आपण पाहू शकतो. एकदम सगळं पाहता येत नाही, हळूहळू. म्हणून ते सतीपट्टांचा जो क्रम आहे तो आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि मनोधम्मानुसती.
तर हे पाहणारच जे असतं ती जी जागृती असते, जागृतीमुळे तो बोध आहे. आणि ज्यांना बोध होतो, ज्याला बोध होतो ते बुद्ध आहे. म्हणजे जागृती म्हणजे बुद्ध आहे. म्हणून नथी मे शरणंगायं बुद्धो मे शरणं वरंचा अर्थ जागृतीला शरण जाणं आहे, बोधीला शरण जाणं आहे. कारण बोधी जागृतीमुळे आहे, सतीमुळे आहे. आणि सतीला धम्म समजतात. धम्म म्हणजे संस्कारित अस्तित्व, म्हणजे सगळं जीवन. हे जागृतीला समजतं, बुद्धांना समजतं. म्हणून आपण बुद्धोमे शरणं वरं, म्हणजे बुद्ध हेच सर्वश्रेष्ठ अं, आश्रय म्हणजे आधार आहे. जसं श्वास हा आधार आहे, ज्याच्या आधारे आपण कायेत शिरतो. काया हा आधार आहे, ज्याच्या आधारे आपण जाणीवांमध्ये जातो. जाणीवा हा आधार आहे, आपण त्याच्यामुळे चित्तापर्यंत पोहोचतो. चित्त चित्तामुळे जे मनाचं विचलन होतं, तर त्याच्या जाणीवा हा आधार आहे की आपण मनापर्यंत पोहोचतो. आणि मन हा आधार आहे की सगळ्याच गोष्टी आपल्याला धम्म समजतात, मनोधम्म समजतात. म्हणजे बुद्धांना जागृतीला मनोधम्म समजतात, तिथपर्यंत आपण पोहोचतो. आणि त्याचं असं शांतपणे, बारकाईने, स्थिर राहून, म्हणजे समतेमध्ये राहून जेवढं आपण त्याचं निरीक्षण करतो, परीक्षण करतो, तेवढे आपल्याला संस्कार स्पष्टपणे जाणवतात. म्हणजे अस्तित्व जाणवतं, संस्कार स्पष्टपणे जाणवतात. मग आपले प्रॉब्लेम पण जाणवतात, प्रश्न जाणवतात, आपल्या चिंता जाणवतात, अस्थिरता जाणवते, चंचलता जाणवते, सगळं आणि मग म्हणजे एका शब्दात दुःख जाणवतं, यातना जाणवतात, आनंद पण जाणवतो. कारण आनंद टिकत नाही, टिकून राहत नाही हे पण जाणवतं. हे सगळं जे काही आपल्याला एक एक करून जाणवतं, तर आपल्याला आपलं जीवन जाणवतं. तर म्हणून नथी शरणंगायं, दुसरं कोणताही आधार आपल्याला घेता येत नाही जीवन समजून घेण्यासाठी. बुद्ध म्हणजे जागृती, बोध, बोधी हाच आधार आहे. त्याच्यातून जाणवणारे धम्म हाच आधार आहे, हेच शरण आहे. आणि जे लोक अनुभव घेतात येतात आणि प्रगती करतात स्वतःच्या जीवनामध्ये, असे लोक जर एकत्रित आले तर एकमेकांना ते त्या पातळीवरची हेल्प करू शकतात, अनुभव सांगू शकतात, बोलू शकतात, कम्युनिकेट करू शकतात. सध्या आपलं जे काही चाललंय ऑनलाईन, हा तोच एक प्रयत्न आहे. हे सत्य आहे. हे जे आपण चाललंय, हे आपण काय काय पाहतोय, सत्य, सत्य वचन आहे, सत्य वास्तव आहे. या सत्य वचनाने आपलं कल्याण होतं. म्हणून येते न सत्य वज्जेन हो तुम्ही जय मंगल, मंगल म्हणजे कल्याण. तर आपलं कल्याण कशाने होणार आहे? जागृतीनं, जागृतीला दिसणाऱ्या धम्मांमुळं, आणि या अं, दोन्हींचा आश्रय घेतल्यामुळे, त्याचा आधार घेतल्यामुळे. कारण आधाराशिवाय तर आपण कोणती गोष्ट, आधाराशिवाय आपण जगू शकत नाही. आपलं जीवन हे शरणावरच अवलंबून आहे. जीवन हे शरणावर चाललेलं असतं नेहमी. आता आपण ह्या टेक्नॉलॉजीला शरण आहोत आपण. टेक्नॉलॉजीच्या आधारे आपण, आपलं हे सत्र चालू आहे. कॉम्प्युटर मला वापरावा लागतो, मोबाईल तुम्हाला मला मोबाईल वापरावा लागतो. त्याला हे वायरिंग सिस्टम आहे, त्याला नेट आहे, नेट देणाऱ्या सेवा आहेत. सेवेला सेवेचे आपल्याला पैसे मोजावे लागतात. पैसे आपल्याला कुठून तरी मिळतात. ते पैसे मिळण्यासाठी श्रम द्यावे लागतात. म्हणजे श्रमाच्या आधारे पैसे मिळतात. श्रमाला शरण गेल्यावर पैसे मिळतात, पैशाला शरण गेल्यावर
आपल्याला हे आपल्याला ह्या सोयी उपलब्ध होतात. आणि हे सगळं चालवायला वीज आहे. म्हणजे आपल्याला विजेला पण शरण जावं लागतं. वीज नाही तर मग काहीच नाही. म्हणजे आश्रयावरच आपलं सगळं जीवन चाललेलं असतं. आपण जन्म घेतो, तर स्वतःच नाही उभा राहत, स्वतःच नाही लगेच उठला आणि आंघोळीला गेला, असं नाही होत. त्याला ती कोणी तिथे असेल, ताई असेल किंवा जे कोणी दवाखान्यामध्ये जे काही असेल, कोणी ताई, सेविका, आया, किंवा घरी असेल तर घरची कुणी असेल जी सेवा करणारी, ते बाळाला आंघोळ घालते. म्हणजे तिथूनच त्याचं ते शरण जाणं, दुसऱ्याचा आधार घेणं तिथूनच सुरुवात होतं. आणि पुढं मग सगळा आधारच आहे मग. मला खायला दे, मला प्यायला दे, मला खेळणी दे, मला हे दे. मोठा झाल्यावर मला हे दे, मग आणखीन मोठा झाल्यावर मला ज्या ज्या आपल्या गरजा असतात ते, मला पैसे दे, मला हे दे, मला गाडी दे. शिक्षणाला शरण जावं लागतं. शिक्षण घेण्यासाठी शिक्षण संस्थेला शरण जावं लागतं. शिक्षकाला शरण जावं लागतं. ज्या पेनानं आपण लिहितो तो पेन आपलं, त्याच्यामुळं आपण लिहितो. लिहिण्यासाठी जे हात आपल्याला कामाला येतात त्या हातांनाही शरण जावं लागतं. हे हात ज्या शरीराला जोडले त्या शरीराला शरण जावं लागतं. शरीरामध्ये जे चित्त आहे, मन आहे, त्यालाही शरण जावं लागतं. ते पाहणारा जी जागृती आहे त्या जागृतीला शरण जावं लागतं. म्हणजे बुद्धाला शरण जावं लागतं. सगळं जीवन हे शरणावरच आहे. पण सगळ्यात मोठं शरण जे आहे, शरणं वरं, सर्वश्रेष्ठ शरण जे आहे, ज्याच्यामुळं या जीवनातले प्रश्न सुटतील, ते दुसऱ्या कोणत्या शरणानं सुटणार नाहीत. दुसऱ्या कशाच्याच आधारे, कशाच्याच आश्रयानं हा जीवनातला प्रश्न सुटणार नाही. ज्याला आपण यातना म्हणतो, डिस्टर्बन्स म्हणतो. तो प्रश्न फक्त जागृती सोडवते. म्हणजे बुद्ध सोडवतात. भान, सती. कारण त्या सतीला हे डिस्टर्बन्स समजतं म्हणजे धम्म समजतात. विचलन समजतं म्हणजे धम्म समजतात. काया समजते, जाणीवा समजतात, चित्त समजतं, विचार प्रक्रिया समजते, की त्या जागृतीला समजतं. म्हणजे बोध जागृतीमुळे जो बोध होतो, बोधी, बुद्ध. बुद्ध ही व्यक्ती नाही, बुद्ध हे वैशिष्ट्य आहे, गुणधर्म आहे. म्हणून बुद्धो मे शरणं वरं, दुसरं शरण स्थान नाही, कारण त्याच्याशिवाय प्रश्न सुटत नाही. बुद्धाला धम्म दिसतात म्हणून धम्मातले प्रश्न आपल्याला सुटतात. धम्म म्हणजे अस्तित्व आहे, संस्कारित अस्तित्व आहे, सत्य, वास्तव. आणि एक व्यक्ती म्हणून, व्यक्ती हा सामाजिक प्राणी असतो. कारण समाजातूनच व्यक्तीचं अस्तित्व निर्माण होतं. आपले आई वडील पण समाजाचाच भाग आहे. आपले नातेवाईक समाजाचाच भाग आहे. आपले आजूबाजूचं वातावरण, लोक समाजाचा भाग आहे, संस्था समाजाचा भाग आहे. त्याच्यामुळे आपल्याला लोकांशिवाय, लोक हे पण आपलं शरणस्थान आहे. परंतु जे लोक बुद्ध धम्माच्या मार्गावर आहेत ते मोठं शरणस्थान आहे, त्याला संघ म्हटलेला आहे. संघ म्हणजे जे बुद्धाच्या आणि धम्माच्या मार्गावर आहेत ते, आणि जे स्वतःच मुक्तीच्या मार्गावर आहेत, दुःखमुक्तीच्या मार्गावर आहेत, जागृतीच्या मार्गावर आहेत, भानावर आहेत. संघातली माणसं भानावर असतात. अस्तित्व म्हणून भानावर असतात. स्वतःचं भान असतं, इतरांचं भान असतं. तर हे सगळं जे आहे आपल्या जीवनाचं स्वरूप आहे. त्यामुळं हे समजून घेतलं का आपला अहंकार कमी होतो, आत्मभाव कमी होतो, म्हणजे अनात्मबोध होतो. म्हणजे मीच सगळं करतो आणि माझ्यामुळं सगळं होतं, हा मीपणा, हा अहंभाव कमी होतो. आणि मग
तो अहंभाव कमी होणं म्हणजे सुद्धा चित्तशुद्धी आहे. चित्त परियोदपनं, चित्तशुद्धी ही अहंभाव कमी जर झाला, सत्काय दृष्टी कमी झाली, डाऊट्स कमी झाले, कर्मकांडात माणूस अडकला नाही, असंच पाहिजे आणि तसं पाहिजे, तर ती चित्तशुद्धी आहे. कामछंदातून माणूस मोकळा झाला, ती चित्तशुद्धी आहे. द्वेषातून माणूस मोकळा झाला, चित्तशुद्धी आहे. आळसातून मोकळा झाला, चित्तशुद्धी आहे. गोंधळातून मोकळा झाला, चित्तशुद्धी आहे. डाऊट्स कमी झाले, कन्फ्युजन नाही, गोंधळ नाही, इल्युजन नाही, गोंधळ नाही, मोहावस्था नाही, भ्रम भ्रम नाही, भ्रमिष्ट अवस्था नाही. क्लिअर आहे, माइंड क्लिअर आहे, चित्त क्लिअर आहे, मन मन क्लिअर आहे, वर्तन क्लिअर आहे, बोलणं क्लिअर आहे. तर जिथं ती क्लिअरिटी आहे तिथं तुमचे आपले डाऊट संपलेले असतात. आणि जिथं क्लिअरिटी नसते तिथं माणूस ततमम करतो, किंवा स्पष्ट बोलणं नसतं, कारण स्पष्ट विचार नसतात, कारण जाणीवा स्पष्ट नसतात, कारण जागृती स्पष्ट नसते. हे सगळं एकाच शेवटी त्या सूत्रावर अवलंबून आहे, असं वाटतं. ते म्हणजे सती आहे, जागृती आहे. तर अशा पद्धतीनेच आपण धम्माचं पालन करू शकतो, धम्माचं आचरण करू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो. आणि असं म्हटलेलं आहे, जो धम्माची प्रॅक्टिस करतो म्हणजे धम्माचं रक्षण करतो. धम्माच्या धम्माचं रक्षण करतो म्हणजे धम्म पाहतो, म्हणजे नप्पमज्जती, यो धम्मं नप्पमज्जती, म्हणजे गाफील नाही राहतो धम्माच्या बाबतीत, गाफील नाही राहत. धम्म म्हणजे अस्तित्व, आतलं पाणी बाहेरचं पाणी. तर जे जे त्याला दिसतं, जे जे त्याला जाणवतं, फील होतं त्याच्या जाणीवांना, तो त्याला तो गांभीर्याने घेतो, त्याला तो जागृतीपूर्वक पाहतो. आणि जागृतीपूर्वक पाहतो म्हणजे अजागृत राहत नाही त्याच्याबद्दल, त्याचं भान ठेवतो. त्याच्यामुळे तो, असं म्हणतात की तो त्याच्याविषयी तो न अपमज्जती, प्रमादात राहत नाही. नप्पमज्जती, न पमज्जती असं आहे. म्हणजे पमज्ज म्हणजे प्रमाद, म्हणजे चूक करत नाही, मिस्टेक करत नाही, म्हणजे त्याला आता हेळसांड करत नाही असं त्याचा अर्थ केलेला आहे. म्हणजे त्याच्याविषयी गाफील राहत नाही, धम्माविषयी गाफील राहत नाही. त्याला धम्मधर म्हणतात. तो धम्माचं पालन करतो, असा या एकूण गाथेचा अर्थ आहे. म्हणून नमोबुद्धाय म्हणजे बुद्धाला शरण का जायचं, तर ह्या सगळ्या कारणामुळे धम्माला शरण का जायचं, नमन का करायचं. नमन म्हणजे नम्रता आहे, म्हणजे आपला अहंकार कमी झालाय म्हणून नमन आहे. नाही तर मी श्रेष्ठ, तर काही कधी कधी आपण अहंकारातूनही नमो बुद्धाय म्हणतो, तर ते नमो बुद्धाय नसतंच, ते म्हणतोय शब्द आपण, पण ऍक्च्युअली आपण तसं प्रॅक्टिकली करत नसतं, होत नसतं. नमो धम्माय म्हणतो, पण धम्माला आपण शरण जात नाही, धम्माला आपण पाहतही नाही, त्यामुळे मानतही नाही. संघाला आपण म्हणतो ना नमो संघाय, परंतु बरेचदा आपण संघ म्हणून काही एखाद्या गटाला, एखाद्या लोकांच्या गटाला, संस्थेला आपण शरण जाऊन आपला फायदा करून घेण्यासाठी आपण त्याचा आश्रय घेतो, त्याचा उपयोग करतो, त्याला आपण संघ म्हणतो. तर तो त्याच्यामध्ये संघ असू शकतो, परंतु संघ म्हणजे केवळ लोकांचा गट नाही, ग्रुप नाही. संघ म्हणजे अं, बुद्ध आणि धम्माच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांचं एक नैसर्गिक एक कमिटमेंट आहे, ती एक नैसर्गिक एक त्या मार्गावर आहेत ते, आणि एक नैसर्गिक भावना आहे जी एकमेकांबद्दल एक सेन्सिटिव्हिटी येते, एक संवेदनशीलता येते. त्याला मैत्री म्हटलेलं आहे. ते संघामध्ये मैत्री ही नैसर्गिकपणे निर्माण होते, कारण तो संघ बुद्ध धम्माच्या मार्गावर आहे. तो जर त्या मार्गावर नसेल तर मग मित्रता, मैत्री भावना नुसतं म्हटल्यानं ती येत नाही. मैत्री भावना ही एक मनोवस्था आहे, आणि ती ह्या धम्म पालन गाथेतून पालन केल्याने, धम्म समजून घेतल्याने आणि पालन केल्याने निर्माण होते. असा हा
विषय आहे. मला वाटतं आज आपण या ठिकाणी धम्मपालन गाथा हा विषय आपण या ठिकाणी थांबूया. आणि अं, उद्या सकाळी आपण काय करायचं ते उद्या पाहूया. एकत्र यायचंच आहे 7 वाजता आपल्याला. पुढे सत्रामध्ये एकत्र यायचंच आहे, परंतु विषय काय घ्यायचा उद्या ते आपण उद्या पाहू. आज आपण धम्मपालन गाथा या अभ्यासाचा समारोप केलेला आहे असं मी जाहीर करतो आणि थांबतो. याच्यानंतर तुमच्यासाठी मी वेळ देतो.